नेमकी काय घटना झाली, तुम्ही कुठून येत होते, कुठे अडवलं पोलिसांनी तुम्हाला? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मी एक मराठा सेवक आहे. काल SP साहेबांना मीटिंग लावून आम्हाला सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की तुमचा बंद शांततेत होऊ द्या. एकीकडे साहेबांना शांततेत बंद ठेवायचा आणि इकडे पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करायचा. ह्या गोष्टीचा सर्वप्रथम सर्व मराठा सेवकातर्फे मी जाहीर निषेध करतो. आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नरपासून मोर्चाला सुरुवात होणार होती, पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं. त्या परेडमध्ये काही छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते. तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले की बुवा प्रतिष्ठानं बंद करा. काही लोक बंद करत होते, काही चालू होते. तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे कर्मचारी, नाव घेतोय मी, मुसळे नावाचा कर्मचारी आला. त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपासप पोराला मारायला लाठीचार्ज सुरू केला. नावानिशी बोलतोय, पुरावा पण आहे आमच्याकडं. किती जणांना मारहाण केली? जवळपास तिथं 6 ते 7 पोरांना 4 कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला आहे. वळ उमटलेले तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता. आणि आमच्या 10 ते 12 मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या आहेत, त्यांच्या चाब्या त्या कर्मचाऱ्यांना काढून नेल्यात. एकीकडे आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे. SP साहेबांना आम्हाला शांततेत आवाहन केलं होतं. शांततेचं आव्हान आम्ही पाळलेलं आहे. तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठेही मराठा समाजाची दादागिरी नाही, कुठंच काही नाही. पूर्ण आव्हान शांततेत आहे. काल सन्माननीय जिल्ह्याचे पोलीस प्रमुख श्रीमान SP साहेब यांच्या संघ सकल मराठा समाजाच्या काही सेवकाची मीटिंग झाली आणि त्यामध्ये SP साहेबांना आम्ही शब्द दिला होता की साहेब आज बंदमध्ये आमच्याकडून कोणताही अनधिकृत काही घडणार नाही. परंतु मला नांदेड जिल्ह्याच्या SP साहेबांना विनंती करायची आहे की आपले जे PI आहेत, भाग्यनगर PIचे PI शेंडगे साहेब यांनी 2 लोकाला उगाच्या उगा 2-4 लाटे हाणल्या. त्यामुळे आम्ही शिवाजी पुतळ्याकडून SP म्हणजे कलेक्टर साहेबांना निवेदन सविस्तर देणार होतो. त्यामुळे आम्हाला फोन आल्यामुळे तिकडं जावं लागला. आणि तिथं जे शेंडगे साहेब आहेत ते जाणून बुजून 2 वेळेस झालं त्यांचं की कुठंतरी कार्यक्रमाला त्यानं म्हणजे दंगल भडकावी म्हणून कुठंतरी कालबोट घडवावं म्हणून ते जाणून बुजून आपल्या मनातून आमच्या लोकांना मारत आहेत. मला SP साहेबांना व DYSP साहेबांना विनंती आहे की यावर कुठंतरी नियंत्रण आणलं पाहिजे. हे पोरं आमचे आता शांत आहेत, उद्याच्या काळात त्यांना गरम होऊ देऊ नका, एवढंच या ठिकाणी सांगतो.